पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारत माता की, बोलो रे भाई हे चिदान देगा देवा, तुझा विसर न भावा, गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, किंवा न लगे मुक्ती आणि धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, तुझी घालावे आमासी. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यं, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रं, समागत तिष्ठं परमानन्दकन्दं, प्रबर्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकारु अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, हे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, दया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन रात्री. मनोजव मार्गतुल्य वेगम, जितेंद्र बुद्धिमत्तं वरिष्ठं वातावृतं वारवेतं, श्रीरामकृतं शरणं प्रपद्ये. नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांतराय नित्याय सीताय नमस्काराय. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. जयंती गिरिया स्मरण, होय सकल विधि अधिकरण, हे जीवन तुझी चरण श्री गुरुचे ते नमस्कार होणे आता. विठ्ठल 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 हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावे आमासी. प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी घेतलेला अभंग हे महाराष्ट्राचं वैभव
ज्यांच्या मुखातून त्या महाराष्ट्राला पंचमवेद भेटलेले आहेत असे देवमान्य संतमान्य चैतन्यभूषण पाषाणरूपण जिजाई रमण संत तुकाराम महाराज यांचं देवाकडे मागणी मागणारा सगळ्यांच्या पाठांतरातील 4 चरणाचा अभंग विठ्ठल हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं अल्पहार्य देणं हा पर्याय आहे. त्यामुळे आज आपण या ठिकाणी श्री हरी कीर्तन प्रबोधिनी याचं 17वा संमेलन या ठिकाणी आपण त्यामुळे जमलेलं आहे. तर त्यामुळे इथं उपस्थित टाळकरी विनयकरी मृदुंगाचार्य तुम्हा समस्त मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करतो. या विठ्ठल मागतात ते जीव असतात मागायला लावतात ते भगवंत असतात आणि जे मागत नाही ते संत असतात. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया देवाकडे एक मागणी मागते. वारकरी संप्रदायाच्या दंडकेप्रमाणे पहिला दिवस हा नामाचा असतो, दुसरा दिवस संतांचा असतो, तिसरा दिवस ज्ञानाचा असतो, चौथा दिवस भक्तीचा असतो, 5वा दिवस वैराग्याचा असतो, 6वा दिवस वेदांताचा असतो आणि 6वा दिवस मागणीचा असतो. तीच मागणी या ठिकाणी तुकोबाराया परमात्म्याकडे मागतात. तुकोबाराया म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. या ठिकाणी हेची दान म्हणजे व्याकरणातील जी षष्टी आहे त्याचा चाची तो प्रत्यय. घ्यायची म्हटल्यावर बाकीचे काही नको, मला फक्त आणि फक्त हेच दान दे जे की तुझा फक्त मला विसर होऊ नये. मग तुझा विसर जर नाही, देव म्हणतो जर तुकोबाराया तुला माझा विसर जर नाही झाला तर तू काय करशील. तर या ठिकाणी तुकोबाराया सांगतात जर मला तुझा विसर नाही पडला तर मी तुझं गुणगान हे आवडीने गाईल. मग तुकाराम महाराज म्हणतात ठीक आहे तुकोबाराया तू माझं गुणगान आवडीने गाशील, त्या बदल्यात मी तुला मुक्ती देऊ का, त्या बदल्यात मी तुला धनसंपदा देऊ का. तर तुकोबाराया म्हणतात मला मुक्ती नको, मला धनसंपदा नको, मला जर देशील तुकोबाराया तर तू फक्त आणि फक्त संतांचं चरण दे. मग आता शेवटच्या चरणामध्ये म्हणतात किंवा जर समजा तुम्हाला तुझं विसर पडू देणार नसेल आणि मला माझ्या मुखामध्ये जर तुझा हरिनाम जर सतत येणार असेल तर गर्भाच्या ज्या यातना आहे त्या यातना मी सुखाने भोगायला तयार आहे. हा अभंगाचा सरळ भाव वाटतो. मानवी जीवनामध्ये जगत असताना मागत असताना मागणी कुणाकडे मागावी, का मागावी आणि केव्हा मागावी याचं फार मोठं शास्त्र आहे. मागणी मागत असताना ज्याच्याकडे आपण मागणी मागत आहे तो एकतर स्वतंत्र असावा, दुसरी गोष्ट तो उदार असावा आणि तिसरी गोष्ट तो दाता असावा. असा व्यक्ती जर असेल तर त्याच्याकडे आपण मागणी मागू शकतो. मागणी मागत असताना मागणीचे उचित प्रकार आणि अनुचित प्रकार असे प्रकार पडतात. मग आपण जी मागणी मागतो आपण स्वतःसाठी नेहमी मागणी ही आपण प्रपंचासाठी मागत असतो. परंतु तुकोबाराया हे स्वतःसाठी मागणी मागत नसून तुम्हा जनकल्याणांचा उद्धार होण्यासाठी ही मागणी मागत आहे. तुकोबाराया तसं तर गर्भश्रीमंत व्यक्ती असताना तुकोबारायांची जी पत्नी आहे ही पत्नी पुण्याच्या आबाजी गुळवे यांची मुलगी आहे. तुकोबाराया सुरुवातीला फार श्रीमंत होते, परंतु काळाच्या ओघामध्ये त्यांना परिस्थिती ही डाऊन होत चालली आणि त्यांना दारिद्र्य आले. मग त्यांना दारिद्र्य आल्याच्या नंतर एका दिवशी ते झोपलेले असताना त्यांच्या घरामध्ये त्यांची मुलगी असते. त्यांची मुलगी ही भुकेने व्याकुळ झालेली असते आणि ज्या माणसाच्या पोटामध्ये काही अन्न नसते त्या माणसाला औषध कधी झोप येऊ शकत नाही. मग आता त्या मुलीला रात्रीच्या 2 वाजता भुकेच्या यातना तयार झाल्या आणि त्यावेळेस ती मुलगी त्या आईला म्हणते आई तुझ्याकडे काही खायला आहे का. एक वाक्य बोलेन मी, जगातील प्रत्येक आई ही बाई आहे परंतु प्रत्येक बाईला आई नाही होत आहे. मग ती आईची माया ऐशी कळवळ्याची जागी करी लाभावी. मग ती आई त्या मुलीला मिठाचा खडा देते आणि त्याला झोपी घालते. मग असंच काही दिवस करत एक दिवशी आवडी तुकोबाराया म्हणतात ओ काहीतरी करा ना, हे दारिद्र्य आपण किती दिवस पार पाडावे. श्रीमंत प्रकारची जी
तुकोबारायाची पत्नी आहे. तुकोबारायाच्या पत्नीकडे फक्त एकच पातळ होतं. ती एक पातळ नेसून ती आंघोळ करायची. तो पातळ वाळापर्यंत तुकोबारायाची पत्नी ही आतमध्ये बसायची. एवढी जाळती तुकोबारायाला आहे. मग एके दिवशी आवली तुकोबारायाला म्हणते, समोर येणारी जी आषाढीची वारी आहे, आषाढीची वारीला तुम्ही मला पण घेऊन चला. धन मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी, धन मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी, मलाही पंढरी भक्त पुंडली काकाचे उभाराहिला विटेवरी, भक्त पुंडली काकाचे उभाराहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. मग ते वारीला जातात. वाळवंटापासून तर महादेवापर्यंत भक्तांची दाटी ही पूर्ण राऊळ हा गजबजलेला असतोय. आणि अशा गजबजलेल्या अवस्थेमध्ये तुकोबाराया भगवंताच्या समोर जातात. आता भगवंताच्या समोर गेल्याच्या नंतर भगवंताला वाटते तुकोबाराया जन्मोजन्मी पिढ्यानपिढ्यांपासून तुकोबारायाच्या कोणीच काही मागत नाही आहे. यावेळेस तरी तुकोबाराया काहीतरी मागेल. मागण्याची वाट पाय मग आता यावेळेस देव म्हणतात की तुकोबाराया आता तरी काहीतरी माग, अभंगाचं प्रथम चला. हे दान दे गा देवा, हे दान दे गा देवा, हे दान दे गा देवा, एके दिवशी अयोध्येचा राजा चक्रवर्ती सम्राट दशरथ राजा आरशामध्ये प्रतिमा पाहत असताना त्याला त्याच्या दाढीमध्ये एक पांढरा केस दिसतोय. ज्यावेळेस त्याला दाढीमध्ये पांढरा केस दिसतोय त्यावेळेस त्यांनी ठरवलंय जरा कर्ण मोळे सांगो आले गोष्टी, मूर्तीचे भेटी जवळी आली, मूर्तीचे भेटी जवळी आली. त्यावेळेस त्यांनी ठरवलंय की आता आपण आपला राज्यकारभार रामाच्या हाती द्यावं आणि आपण मात्र निवांत देवाकडे जावं. मग ज्यावेळेस पुन्हा अयोध्येमध्ये ही वार्ता पसरली की बा उद्या प्रभू रामचंद्र हे अयोध्येचे राजा होणार आहे, त्यावेळेस ती वार्ता मंत्र्याला पण कळाली. मागणीचे दोन प्रकार असतात, उचित मागणी आणि अनुचित मागणी. तर मंत्र्याला ज्यावेळेस कळालं किंवा राम राजा होणार आहे, त्यावेळेस मंत्रा ही कैकेयीकडे जाते आणि कैकेयीचे कान भरते की अगं उद्या राम राजा होणार आहे. ती म्हणते चांगली गोष्ट आहे, राम राजा होणार आहे तर मग चांगली गोष्ट आहे. मग ती म्हणते अगं पण ज्यावेळेस राम राजा होईल ना त्यावेळेस तुझ्या भरताला आयुष्यभर त्याची चाकरी करावी लागेल. ही गोष्ट कैकेयीला पण पटली आणि कैकेयीचे जे दोन वर राहिलेले होते जे की देवासुरासुर संग्रामामध्ये दशरथाने दिले होते, त्याच्यातलं एक पहिल्या वरामध्ये कैकेयी ही रामाला 14 वर्षाचा वनवास आणि दुसऱ्या वरामध्ये भरताला गादी मागते. ही कैकेयीची जी मागणी आहे ही मागणी अनुचित मागणी आहे. मग ज्या वेळेस याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळते किंवा मानवी जीवनामध्ये कधी आपलं आयुष्याबद्दल काही सांगता येत नाही. रात्री राजा होणारा माणूस उद्या सकाळी वल्कल्य कलिता परिधान करून जंगलात जाऊ शकतो. ही मानवी जीवनाची कल्याणता आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या वेळेस सकाळी
ज्यावेळी रामप्रभू वल्कल धारण करून जंगलात जाण्यासाठी जातोय, त्याच्या अगोदर लक्ष्मण भैया आपल्या अंगावरील आभूषणे काढून वल्कल्य परिधान करून समोर उभा असतो. त्यावेळेस राम म्हणतात, अरे लक्ष्मणा, तुला तर वनवास नाही आहे, तू नको येऊ. त्यावेळेस लक्ष्मण त्याला सांगतो, दादा, ज्या ठिकाणी तू असेल त्या ठिकाणी मी असेल. ही लक्ष्मणाची जी मागणी आहे, ही मागणी ही उचित मागणी आहे. मग ही गोष्ट ज्यावेळेस रामाला कळाली, ज्यावेळेस आपल्या आयुष्यातून राम निघून जातो, त्यावेळेस आपल्या आयुष्याला काही महत्त्व नसतं. मग राम वनात गेला, त्यांच्या वनात गेला. त्यामुळे दशरथ राजा रामाचं गुणगान करीत प्राण सोडतो. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा प्रभू रामचंद्र सीतेसमेत आणि लक्ष्मणासमेत वनात गेले. ही गोष्ट भरताला कळाली. आयुष्यामध्ये भाऊ कसा असावा याचं उत्तम आणि अप्रतिम उदाहरण म्हणजे भरत. त्या भरताला चक्रवर्ती राजा भरत होणार होता राम वनात गेल्याच्या नंतर. परंतु ज्यावेळेस भरताला ही वार्ता कळाली, त्यावेळेस भरत गुरु वैशिष्ट आणि तिन्ही माता यांना घेऊन रामप्रभूला परत आणण्यासाठी वनात जातोय. जर समजा आजच्या जीवनामध्ये आपण धनासाठी, संपत्तीसाठी सख्या भावाला, सख्या बहिणीला बोलत नाही, परंतु जो माणूस चक्रवर्ती राजा होणार आहे, तो राजा त्या राजगादीला लाथ मारून आपल्या भावाला घेण्यासाठी जातोय. ज्यावेळेस तो प्रभू रामाकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी दोघांची जी भेट होते, ती भेट ही अविस्मरणीय असते. मग त्यावेळेस भरत रामाला म्हणतो, दादा, मला ते वैभव, ती राजगादी नको आहे, तू परत चल. त्यावेळेस राजा राम म्हणतात की बा भरत, तू माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहेस. तू जर मला या ठिकाणी प्राण जरी मागितले तर मी तुला प्राण पण देऊ शकतो. परंतु भरत, आपल्या वडिलांच्या वचनासाठी मला 14 वर्ष वनवासात जावं लागेल. मग त्यावेळेस भरत म्हणतो, दादा, तू जर वनवासात जाणार असेल तर मी पण, तुझा हा भरत पण राजगादीवर बसणार नाही. मी पण या ठिकाणी एक कुंड करून बसेन आणि त्या ठिकाणी तुझं गुणगायन करेल. अभंगाचं दुसरं गुणगायन आवडे, गुणगायन आवडे, गुणगायन आवडे, गुणगायन आवडे. न लगे धनसंपदा. या तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की बा मला मुक्ती नको आहे. ज्या मुक्तीसाठी योगी जपी तपी तरसलेले आहे, ती मुक्ती मला नको आहे. जो धन कमवण्यासाठी तुम्ही आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतो, ते धन पण तुकोबा रायाला नको आहे. मग तुकोबा राया फक्त आणि फक्त संतांची संगत मागतोय. दगडाला बुका लावला तर त्याचा विठोबा होतो. दगडाला बुका लावला तर त्याचा विठोबा होतो. दगडाला शेंदूर लावला तर त्याचा मारुती होतो. दगडाला
दगडाला गुलाल लावला तर त्याचा मसोबा होतो, दगडाला भंडारा लावला तर त्याचा खंडोबा होतो. पण माणसाला कोणता गंध लावावा म्हणजे माणसाचा माणूस होईल. तर माणसाला फक्त आणि फक्त संतांचा संगत जर लाभलं तर माणसाचा माणूस होईल अभंग. तर तिसरं नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा. नलगे मुक्ती धन संपदा, संत संगती करता. नलगे मुक्ती धन संपदा, संत संगती. गुण गायन आवडते, गुण गायन आवडते. तुकाराम महाराज म्हणतात की बा मला मुक्ती नको, धनसंपदा नको, मला फक्त आणि फक्त संतांची संगत दे. मग आता संतांची संगत दे, संतांची संगत जर तू मला दिली तर मी तुझं गुण हे आवडीने गाईल. आणि जर समजा मला ह्या सगळ्या गोष्टी जर मिळणार असेल तर जी गर्भाच्या ज्या यातना आहे त्या यातना मी आनंदाने स्वीकारेन, मी आनंदाने स्वीकारेन. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 कुमार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमारी. झालेली कीर्तन सेवा प्रभू रामचंद्र, माऊली ज्ञानेश्वर या सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो. आणि शेवटी 2 मिनिटं बोलतोय आपण. जगत असताना गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घाला आणि वारकरी संप्रदायाचं आणि देव देश धर्माचं काम करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना टेक्निकल शिक्षण द्या. आज टेक्निकल शिक्षणाची फार गरज आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, आईवडिलांची सेवा करा. तो स्वर्ग तो नर्क आहे की नाही माहीत नाही, परंतु ज्या घरामध्ये भाऊ चांगले राहतात, ज्या घरातील जावा चांगले राहतात, त्या घराचा एक दरवाजा म्हणजे स्वर्ग आणि एक दरवाजा म्हणजे नर्क आहे. एवढं ज्ञानेश्वर माऊली.